ब्लाऊजला पायपिंग करताय तर ती पायपिंग पलटी पडू नये यासाठी आपल्याला काही टिक्स वापरावे लागतात, तर त्या मी कशा वापरते ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आता सर्वप्रथम मी 1.5 इंचाची पट्टी कट केलेली आहे बघा, आणि ती तिरकस कट केली. त्यानंतर आता अशा प्रकारे आपल्याला पायपिंगला जी पट्टी जोडायची ती आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायची की ते जोड आपला बरोबर पायपिंगच्या दाबाखाली आला नाही पाहिजे यासाठी. आता हे असं जोडून घेतल्यानंतर काय करायचं, तर आपल्याला जेव्हा आपण ही पायपिंगची पट्टी आहे ती एक साईड फोल्ड करतो तेव्हा ती अशी जोडते वेळेसच थोडीशी गोलाकार साईडमध्ये फोल्ड करून घ्यायची, म्हणजे जेव्हा आपण पायपिंगला जोडतो तेव्हा तो आकार गोलाकार आला पाहिजे असा. त्यानंतर आता काय करायचं बघा, आता इथं जोडतोय ना आपण, तर हे फिनिशिंगसोबत जोडायची, जेणेकरून जे आपली ब्लाऊजची फिनिशिंग आहे, समजा कटोरीचा भाग आतमधल्या साईडला, शोल्डरचा भाग मागच्या साईडला असं जोडून घ्यायचं. त्यानंतर आता जे जोडलेला भाग असतो आपण दोन्ही पायपिंग आणि गळ्याला जे पट्टी आहे ती जोडते वेळेस ती पट्टी आता आपल्याला बरोबर पायपिंगमध्ये घ्यायची आहे, आणि जो जोड येतो त्या जोडाला थोडासा जाड कपडा घेऊन थोडीशी शिलाई व्यवस्थित घेऊन घ्यायची आणि अशा प्रकारे पायपिंग करून घ्यायची. आवडली असेल